हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी आपली एक विशेष सिरीज गेस्ट पेपरची आपण आजपासून चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण जवळपास 10 टेस्ट एक्सप्लेनेशन सहित सगळ्या क्वेश्चनचे पाहणार आहोत. तर आजपासून आपण याची तयारी चालू करूया. कंटिन्यू दररोज एक लेक्चर आपण याच्यावर आणि दररोज क्वेश्चन त्यांचे स्पष्टीकरण स्वरूपात आपण हे चालू करणार आहोत. जर तुम्ही सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क ची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका, शेअर सुद्धा करत चला. तर वेळ न करता चला आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, भारताचं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपी साठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. सर्व स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि हा कोर्स जॉईन करताना तुम्ही जर कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. मित्रांनो, अनअकॅडमी घेऊन आहे एमपीसी साठी मॉक टेस्ट, जी होणार आहे 4 फेब्रुवारीला 9 PM ला. टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन. 15 मिनिटाची मॉक टेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट आहे 5 फेब्रुवारीला 7:30 वाजता. 60 मिनिटाची ही टेस्ट आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे मित्रांनो, तुमचा रँक 1, तुम्ही पहिला रँक आला तर तुम्हाला 1 मंथ फ्री सबस्क्रिप्शन भेटणार. सेकंड रँक वाल्याला 1200चे अमेझॉन वाउचर आणि थर्ड रँक वाल्याला 800चे अमेझॉन वाउचर भेटणार आहे. या टेस्टमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010 तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही मॉक टेस्ट देऊ शकता. तर गेस्ट पेपर मधला पहिला प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या दांडी यात्राबद्दल योग्य विधान ओळखा. खाली 2 विधाने दिली आहेत. विधान पहिलं आहे, महात्मा गांधींच्या यात्रेत 100 लोक सुरुवातीला सहभागी होते. आणि दुसरं आहे, दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. तर याच्याबद्दल विचारलं काय, आपल्याला योग्य विधान विचारलंय. तर याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे? तर याच्यातलं योग्य विधान आहे फक्त ब, की दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. फक्त ब योग्य आहे. आता थोडंफार मी तुम्हाला याचं बॅकग्राऊंड आणि थोडं स्पष्टीकरण सांगतो की 12 मार्च 1930 रोजी 12 मार्च 1930 रोजी सकाळी 6:30 वाजता साबरमती आश्रमातून गांधीजींनी स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही अशी प्रतिज्ञा करून समुद्र किनाऱ्यावरील दांडीकडे मिठाचा कायदा तोडण्याकरिता 72 सत्याग्रही वीरांसह आपली यात्रा सुरू केली होती. आता इथे किती सांगितलं त्यांनी? 100 सांगितलं. 100 नव्हते सुरुवातीला, किती होते? 72 होते. त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकीचा आहे, हा येणार नाही. ओके. आणि त्याच्यानंतर 6 एप्रिलला यात्रा संपली आणि गांधींनी बेकायदेशीर रीतीने मीठ गोळा केले आणि देशभर मिठाचा कायदा मोडणारं सत्याग्रह आंदोलन उभं राहिलं. 4 मे 1930 डेट लक्षात ठेवत जा. याच्यावर सुद्धा घुमून फिरून प्रश्न विचारला तर ते या डेट सुद्धा विचारला जाऊ शकतो. 4 मे 1930 रोजी पहाटे गांधींनी कराडी या गावी अटक झाली. ओके. कोणत्या गावी अटक झाली होती त्यांना? कराडी या गावी त्यांना अटक झाली होती. आणि येरवड्याच्या तुरुंगात सरकारने त्यांची रवानगी केली. तर दुसरा सेंटेन्स होतं की दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक करून येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. हे करेक्ट आहे. तर आपल्याला योग्यच विचारलं होतं, तर फक्त ब हा योग्य आहे. आणि त्याच्यानंतर देशामध्ये लक्षावधी लोक कायदेभंग करून कारावासाची शिक्षा भोगू लागले. आणि 25 जानेवारी 1931 रोजी शांततामय वातावरण निर्माण करण्याकरिता लॉर्ड आयर्विन यांनी गांधीजींची बिनशर्त सुटका केली. आणि गांधी आयर्विन यांच्यात वाटाघाटी होऊन 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला, जो की त्याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. तर कधी झाला होता तो? 5 मार्च 1931 ला. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. मित्रांनो, एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडत असेल ना तर खाली तुम्हाला लाईक बटन दिसत आहे, लाईकला क्लिक करायला विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक दुसरा, योग्य जोड्या लावा. नेतृत्व दिलंय आणि या ठिकाणी 1857चा उठाव, म्हणजे ठिकठिकाणी जो 1857चा उठाव झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? कुंवर सिंग, मनीराम, बेगम हजरत महाल आणि नानासाहेब. सगळ्यात पहिले पाहूया आपण कुंवर सिंग याबद्दल. तर बाबू कुंवर सिंग यांचं पूर्ण यांना ओळखलं जायचं. बाबू कुंवर सिंग यांनी बिहारमधील जगदीशपूर येथे, तर कुंवर सिंग यांचं कोणतं आहे? बिहारमधील जगदीशपूर येथे यांनी वयाच्या 80व्या वर्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या नेतृत्वाखाली सैन्याविरुद्ध सशस्त्र सैनिकांच्या निवडक गटाचं नेतृत्व केलं होतं. तर 80 वर्षाची असताना सुद्धा त्यांनी हे 1857च्या उठावामध्ये अतिशय चांगली अशी भूमिका निभावली होती आणि त्यांनी नेतृत्व केलं होतं. कुठं? जगदीशपूर येथे, म्हणजे एच असणार 1. तर तुम्ही बघा, जोड्या लावताना नाही का हे ऑप्शन्सकडे थोडं पाहत चला बघा, कारण की बऱ्याच तुमचा टाइम वाचू शकतो. बघा, एचं 1 आहे, इथं पहिल्याचं 1 दिलं, इथं 3 दिलं, तर हा दुसरा तर कटून गेला. चौथ्याचं 4 दिलं, हा सुद्धा कटला. म्हणजे आता तुम्हाला विचार करावा लागेल फक्त या 2 मध्ये. तर जोड्या लावताना या गोष्टींकडे थोडं ऑप्शनकडे एक करून पाहत चला, जेणेकरून तुमचा टाइम वाचू शकतो. दुसरं बघा काय, मनीराम. आता मनीराम जे होते, मनीराम दत्ता बरुआ असं त्यांचं पूर्ण नाव, त्यांना असं ओळखलं जाते. आणि ब्रिटिश भारतातील एक आसामी होते. आणि 1857च्या उठावादरम्यान ब्रिटिशांनी त्यांच्या विरुद्ध कट रचल्याबद्दल त्यांना फाशी देण्यात आली होती. आणि ते आसाममधील लोकांमध्ये कलिता जातीचा राजा म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे याचं 2, मनीराम हे आसामचे होते आणि कलिता राजा म्हणून ते प्रसिद्ध होते. म्हणजे बीचं 2, म्हणजे बघा इथं हे
तिसऱ्यामध्ये एचं 1 आढळलं, बीचं 2 आढळलं, दोन्ही करेक्ट आहे. पण पहिल्यामध्ये 4 होतं म्हणजे हाही ऑप्शन गेला, पहिला गेला, दुसरा गेला, चौथा गेला, उरला कोणता? तिसरा. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे तुम्हाला खालचे 2 जरी माहित नसले तर तुम्ही सहज उत्तर याचं काढू शकता आणि तुमचा वेळही वाचून जाईल. तर या गोष्टीकडे थोडं लक्ष देत चला. आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाचं सांगतो. आता तिसरा आहे बेगम हजरत महल. तर बेगम हजरत महल तथा यांना मोहम्मदी खानूम असं सुद्धा ओळखलं जायचं या नावानं. ही अवधच्या नवाब वाजिद अलीची पत्नी होती आणि 13 फेब्रुवारी 1856 रोजी इंग्रजांनी अवधचे राज्य खालसा केले. नवाब वाजिद अलीला कलकत्त्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि बेगम हजरत महलनं इंग्रजांच्या अरेरावीला विरोध करण्याचं ठरवून आपल्या 14 वर्षाच्या मुलासह लखनौमध्ये राहण्याचं ठरवलं होतं. म्हणजे बेगम हजरत महलनं लखनौमध्ये 1857 मध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्याच्यानंतर शेवटचे आहे नानासाहेब. तर धोडोपंत बाजीराव पेशवे उर्फ साहेब पेशवे हे 1857 स्वातंत्र्य युद्धाचे आर्किटेक्ट होते. त्यांचे मूळ नाव धोंडूपंत होते आणि स्वातंत्र्य लढ्यात नानासाहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. म्हणजे कानपूर ऍज इट इज आहे. 1, 2, 3, 4 ज्याचं उत्तर त्यांच्या समोरच आहे. 1, 2 त्याच्या ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 3. मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा कोणी केली आहे? तर ही घोषणा केली होती नारायण गुरुंनी. आता आपण थोडंफार नारायण गुरु यांच्याबद्दल माहिती पाहूया. नारायण गुरु यांचा जन्म 26 ऑगस्ट 1854 ला झाला होता. 26 ऑगस्ट 1856. आणि कुठलचे आहेत? तर दक्षिण केरळमधील एका सात्या कुटुंबात त्यांचा जन्म, म्हणजे केरळमधील आहेत ते. आणि श्री नारायण गुरुंनी एक धर्म, एक जात आणि एक देवाचा उपदेश केलं होतं. केरळचे आहेत. थोडं लक्षात असू द्या, कारण की यावेळेस जी झाकी होती ना केरळची, ती केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त परेडमध्ये तिचा सहभाग घेतला नाही. परंतु ते जे त्यांचा रथ होता केरळचा, त्याच्यामध्ये नारायण गुरूंचा सुद्धा फोटो होतं. तर याबद्दल सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 4 जाऊया. सती प्रथा बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवण्यात आलं होतं. त्या अर्जावर भारतीयांच्या वतीने कोण स्वाक्षरी केली होती? तर त्याच्यावर स्वाक्षरी केली होत्या जगन्नाथ शंकर शेठ व राजा राममोहन राय यांनी. कोणी केल्या होत्या? जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय. थोडंफार याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला की सती प्रथा रद्द करण्यासाठी 18 जून 1823, जसं की तुम्हाला क्वेश्चन मध्ये पण दिसत, 18 जून 1823 रोजी जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय याच्या स्वाक्षरीने ब्रिटिश संसदेला एक याचिका पाठवण्यात आली. नंतर जेव्हा विल्यम बेटिंक भारताचे गव्हर्नर जनरल झाले, तेव्हा त्यांनी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांना सती प्रथेविषयी स्थानिक मतांची माहिती घेण्याचे निर्देश दिले. आणि सर माल्कम यांनी ज्या प्रतिष्ठित व्यक्तीकडे मत मागितले त्यांच्यामध्ये होते आपले नाना शंकर शेठ. म्हणजे किंवा ग्राउंड लेवलवर काय सिच्युएशन आहे, लोकांमध्ये याबद्दलची काय भावना आहे, तर प्रतिष्ठित व्यक्तीकडे त्यांचं मत मागण्यात आलं. तर सगळ्यात पहिले मत घेण्यात आलं होतं जगन्नाथ शंकर शेठ यांचं. नानांनी केवळ पाठिंबाच दिला नाही याला, तर त्यांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणीही केली. आणि या कारणास्तव 1829 मध्ये जेव्हा कायदा लागू करण्यात आला, तेव्हा त्याला बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये खूप कमी विरोध झाला. ओके, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आणि राजा राममोहन राय तर या गोष्टीसाठी विख्यात आहेतच की त्यांनी सतीबंदी प्रथेसाठी फार मोलाची कामगिरी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने विचारात घ्या. आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या 4 गोष्टींची घोषणा केली आणि टिळकांनी याला चतुसूत्री असं नाव दिलं. बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली आणि 1920 मध्ये मागे घेतली गेली. वरील विधानांपैकी असत्य विधान कोणतं किंवा कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं विचारलं? असत्य. तर बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली आणि 1920 मध्ये मागे घेतली हे असत्य आहे. पहिलं जे आहे ना, ते आनंद बोस यांनी अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या 4 गोष्टी घोषणा केली आणि टिळकांनी याला चतुसूत्री म्हटलं होतं. हे करेक्ट आहे. तर आपल्याला कोणतं विचारलं? असत्य विचारलं, तर उत्तर राहणार फक्त ब हा असत्य आहे. का बरं असत्य आहे? कारण की 12 डिसेंबर 1911 रोजी लॉर्ड हार्डिंगने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली होती. म्हणजे कधी रद्द झाली होती? 12 डिसेंबर 1911 ला ती रद्द झाली होती, 1920 ला नाही. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आपल्या या व्हिडिओ बद्दल नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 6. 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली होती? मॉन्टफोर्ड कायदा, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट, जिन्नांचे 14 मुद्दे. तर हे सगळेचे सगळे याच्यामध्ये सहभागी होते. अ, ब, क आणि ड. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. या 4ही घटनांचा जी पार्श्वभूमी आहे ते 1935च्या कायद्याची या 4ही घटनांनी पार्श्वभूमी तयार केली होती. मॉन्टेग्यूच्या धोरणाच्या अनुरोधाने संवैधानिक प्रगतीच्या पुढील पायरी ठरवण्यासाठी मॉन्टेग्यू व व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी भारतातील अनेक लोकांच्या भेटी घेऊन आपला अहवाल ब्रिटिश सरकारला सादर केला होता. आणि त्याच आधारे 1919चा भारत सरकारचा कायदा, त्याला काय म्हणून ओळखतो आपण? मॉन्टफोर्ड सुधारणा म्हणून ओळखलं जाते. मॉन्टफोर्ड सुधारणा
करण्यात आला आणि मॉन्टफोर्ट सुधारणा सुरू झाल्यापासून त्यांच्यामध्ये बदल करण्याची मागणी सुरू झाली होती. त्याच्यानंतर मॉन्टफोर्ट शिफारशी प्रमाणे 10 वर्षानंतर मूल्यमापन करून पुढील उपाययोजना सुचवण्यासाठी आयोग नेमावा असे ठरले होते. परंतु भारतीय लोकांचा त्याचा बराचसा असंतोष दखल घेतली ब्रिटिश सरकारने 1923 मध्ये सायमन कमिशन आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. कधी सायमन कमिशन? 1927. परंतु या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. त्याच्यामुळं सायमन आयोगाबरोबर राष्ट्रीय सभेने पुकारलेल्या बहिष्काराच्या संदर्भात भारतातील पुढाऱ्यांनीच सर्वसंमतीने एक घटना बनवावी असं हुजूर पक्षाकडून आवाहन करण्यात आलं आणि ते स्वीकारण्यात येऊन सर्व पक्षांच्या परिषदेने पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीचा अहवाल नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जायचा. म्हणजे बघा, क्रम लक्षात ठेवा. पहिले मॉन्टफोर्ट कायदा, त्याचा विरोध झाला, त्याचा मूल्यमापन करण्यास सायमन कमिशन नेमण्यात आलं. सायमन कमिशन कधीच आहे? 1927. मॉन्टफोर्ट कायदा 1919. नंतर यात सायमन कमिशनचा विरोध झाला. नंतर राष्ट्रीय सभेने ठरवलं की नाही, आता आपण स्वतः एक अशी कमिटी नेमायची आणि त्यांनी घटना निर्मिती करायची. त्याच्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्यांनी नेहरू रिपोर्ट सादर केला. तर म्हणजे यांनी हे सगळ्या घटना काय करत गेले की ह्या पार्श्वभूमी तयार करत गेल्या कशाची? 1935 साठीच्या कायद्याची. त्यानंतर त्या समितीचा जो अहवाल होता तो पंडित मोतीलाल नेहरूंचा तो नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध झाला आणि नेहरू अहवालामध्ये वसाहतीच्या स्वराज्याच्या धर्तीवर ब्रिटिश हिंदुस्थानाची घटना सुचवण्यात आली आणि अल्पसंख्याकांसाठीच्या मूलभूत हक्कांची आणि योजना करण्यात आली. परंतु मुसलमानांतील भीती किंवा शंका यांची दाद घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मुसलमान पुन्हा दुरावले आणि आगा खान यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मुसलमान परिषद दिल्लीत भरली व जिना यांनी मांडलेल्या 14 मुद्द्यांचे मागण्यांना मुसलमानांनी एकमुखी पाठिंबा जो जाहीर केला होता. म्हणजे जिनांचे 14 मुद्दे. म्हणजे या सगळ्या घटना एकमेकावर अवलंबून आहे आणि त्याची पार्श्वभूमी यांनी या सगळ्या घटनांनी एका प्रकारे 1935च्या जे कायदा आहे त्याची पार्श्वभूमी तयार करत गेली होती. ओके, तर हा उत्तर असणार ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 7. लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण तत्पूर्वी कोणत्या गव्हर्नर जनरल पैकी एकानं स्वीकारलं होतं? त्याच्या पहिले स्वीकारलं होतं लॉर्ड ऑकलंड यांनी. लॉर्ड ऑकलंड. तर वारसा हक्क नामंजूर धोरण लॉर्ड डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून भारतात येण्याआधी सुरू होतं. डलहौसीच्या कालखंडात मात्र या धोरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. तर 1834 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी घोषित केले की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची विशेष कृपा होय. तसेच गव्हर्नर जनरलला असा आदेश देण्यात आला की नवीन प्रवेश किंवा कर प्राप्त करण्याची कोणतीही स्पष्ट, सरळ व सन्मानजनक संधी सोडू नका. यानुसार लॉर्ड ऑकलंडच्या कार्यकाळात मांडवी 1839 मध्ये, कुलाबा व जलोर 1840 आणि सुरत 1842 ही राज्ये खालसा करण्यात आली होती. म्हणजे डलहौसीच्या पूर्वी. ओके, तर इथे मी तुमच्यासाठी प्रश्न तयार करतो की डलहौसीचा कार्यकाळ कोणता होता? ओके, कमेंट करा, पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 8. मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली होती? तर बरंच प्रचलित असं हा सेंटेन्स होतं. बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहित असेल. तर ही जी भूमिका त्यांनी मांडली होती नाशिक या ठिकाणी. एका भाषणामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की कधी सांगितलं होतं? तर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला 13 ऑक्टोबर 1935 लक्षात ठेवा. 13 ऑक्टोबर 1935ला येवला नाशिक येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली होती आणि मी जरी स्पृश्य म्हणून हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा केली होती. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9. खालील विधाने विचारात घ्या. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली याने इब्राहिम लोधीचा पराभव केला. टिपू सुलतानचा मृत्यू 3रे इंग्रज म्हैसूर युद्धात झाला. सिराजुद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कट कारस्थानात सहभागी होता. वरील विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे किंवा आहेत? कोणतं योग्य आहे? तर याच्यातलं योग्य फक्त 3रं क आहे की सिराजुद्दौला याचा प्लासीच्या लढाईत पराभव करण्यासाठी मीर जाफर इंग्रजांसोबतच्या कट कारस्थानात सहभागी झाला होता. आता 2 चुकीचे काय तर ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल ना, कारण योग्य काय आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर पानिपतच्या 3ऱ्या युद्धात अहमद शाह अब्दाली याने इब्राहिम लोधीचा पराभव केला होता का? नाही. तर पानिपतची 3री जी लढाई आहे ती झाली होती 14 जानेवारी 1761 रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ. झाली कधी होती लक्षात ठेवा. 14 जानेवारी 1761 हरियाणातील पानिपत जवळ या गावाजवळ पहिले 2 युद्ध झाली होती ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. ओके, आणि आपल्या इथं कोणती विचारली? पानिपतची 3री.
तर तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील अफगाण सेनानी अहमद शाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांसोबत त्यांची ही लढाई झाली होती. तर इथं काय सांगितलं, अहमद शाह अब्दाली, इब्राहिम लोधी नाही. तर तिसरी कोणाविरुद्ध होती, अहमद शाह अब्दाली जो अफगाणी सेनानी होता विरुद्ध महाराष्ट्रातील मराठे. आणि बाबरने हिंदुस्थानावर स्वारी करून पानिपतची पहिली लढाईत इब्राहिमचा पराभव केला होता. तर इब्राहिम लोधीचा पराभव कोणी केला होता, बाबरनं. कधी, पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये त्यास ठार मारलं होतं आणि त्याच ठिकाणी तिथं लोधी घराण्याचा जो शेवट सुद्धा झालं होतं. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणते की टिपू सुलतान. आता बघा टिपू सुलतानचा जो प्रश्न आहे ना यावर्षी बरंच गाजत आहे, महाराष्ट्रातही गाजत आहे. एका जे पार्क आहे त्याचं नाव टिपू सुलतान ठेवण्यात आलं होतं, त्याच्यामुळे थोडासा वाद झाला होता, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं ठरू शकतो. तर टिपू सुलतानचा मृत्यू तिसरे इंग्रज म्हैसूर युद्धात झाला होता. तर चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध हे 1799 साली म्हैसूरच्या राज्याच्या शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाले होते आणि इंग्रज म्हैसूर युद्ध मालिकेतले शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले आणि या निर्णायक युद्धात टिपू सुलतानांचा मृत्यू झाला होता. तर तिसरे नाही, तर कितवं होतं ते, टिपू सुलतानचा मृत्यू हा चौथे इंग्रज आणि जे म्हैसूर युद्ध होतं त्याच्यात झालं होतं. कधी, चौथ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये नाही. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे, फक्त क हा योग्य आहे. पण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अनअकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाले आहे, ज्याच्यामध्ये 27 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन प्रिलिम्स एक्झाम 2021 बॅच नंबर 8. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि 2 फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर 6. याची सुद्धा मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. एमपीसीचा पूर्ण शेड्यूल मित्रांनो डिक्लेअर झालाय. या सगळ्या परीक्षांची तयारी तुम्ही अनअकॅडमीवर करू शकता. तर आज अनअकॅडमी ऍप हे जॉईन करा आणि आपली एमपीसीची जागा एक पक्की करा. प्रश्न क्रमांक 10, खाली दिलेल्या संस्था व त्यांचे स्थापना वर्ष याबद्दल योग्य पर्याय निवडा. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस, अखिल भारतीय किसान सभा, मुंबई गिरणी कामगार संघ, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. ओके, आता यांचं स्थापना वर्ष खाली दिलेलं आहे, त्याला आपल्याला योग्य जोड्या लावून सांगायचं. तर आपण थोडंफार त्यांची माहिती पाहत थोडं सगळं सांगायचा प्रयत्न करतो, जेणेकरून एक्झाम मध्ये तो टॉपिक पूर्ण क्लिअर होऊन जातो आपला. तर पहिला आहे अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस. तर भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना, यालाच आयटक म्हणून ओळखलं जाते. आयटक. आता आयटकचा फुल फॉर्म काय, आयटकचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. याची स्थापना 1920 ची. कधीची स्थापना, 1920 ची. पंजाबमधील नेते लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते. ओके, लक्षात ठेवा, आयटक म्हणून ओळखले जाते, 1920 ला स्थापना आणि पहिले अध्यक्ष लाला लजपत राय. त्याच्यानंतर दुसरं अखिल भारतीय किसान सभा. तर अखिल भारतीय किसान सभा ही भारतातील शेतकऱ्यांची संघटना, ज्याची स्थापना 11 एप्रिल 1936 ला झाली होती. 1936 डेट कोणती होती, 11 एप्रिल 1936 रोजी सहजानंद सरस्वती यांनी केली होती. कोण केली होती किसान सभेची स्थापना, सहजानंद सरस्वती यांनी. तिसरा आहे मुंबई गिरणी कामगार संघ. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. कधी केली होती, 1890 ला. आणि कोणी केली होती, नारायण मेघाजी लोखंडे यांनी. त्याच्यानंतर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. तर 1918 मध्ये गांधीजींनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. 1918, ऑप्शन नंबर 3. ओके, लक्षात आलं. तर उत्तर काय असणार, 2143. 2143 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल, स्पष्टीकरण आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. अजून ज्या लोकांनी लाईक केलं नाही ना, तर प्लीज लाईक करत जा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 11, मुस्लिम लीगच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती. तर 29 डिसेंबर 1930 रोजी अलाहाबाद इथं जे अधिवेशन भरलं होतं इंडियन मुस्लिम लीगचं, आणि तो होतं 21वे अधिवेशन. ते झालं होतं अलाहाबादला. आणि त्या ठिकाणी अध्यक्षीय भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबाबत योग्य विधाने ओळखा. मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. जगन्नाथ शंकर शेठ यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ गोखले होते. आणि तिसरा आहे 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. आपल्याला काय विचारलं, आपल्याला विचारलं योग्य विधान. तर याच्यातलं योग्य आहे मुंबईचे शिल्पकार, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसरा 1852 मध्ये त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. जो दुसरा आहे ना की त्यांचं पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ गोखले, हा चुकीचा आहे. तर आधुनिक मुंबईच्या जडणघडणीचे एक शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ, त्यांचं पूर्ण नाव होतं जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, गोखले नव्हतं. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बॉम्बे असोसिएशन नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था त्यांनी 1851 ला स्थापन केली होती. कधी स्थापन केली होती, 1851 ला. ऐतदेशीय अडचणी दूर करण्यासाठी आणि सरकारच्या अहितकारक निर्णयांना विरोध करण्यासाठी, तसेच ऐतदेशीयांच्या कल्याण वृद्धीसाठी नवे कायदे करण्यासाठी इंडियन सरकारला आणि इंग्लंडच्या सरकारला भारीच पाडणे
हा असोसिएशनचा हेतू होता. आणि या संस्थेचे प्रतिष्ठित अध्यक्ष म्हणून जमशेदजी जेजीभाई तर अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शंकर शेट यांची निवड केली गेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 13. या ठिकाणी संस्था दिलाय आणि स्त्री समाज सुधारक दिलाय. कोणते स्त्री समाज सुधारक कोणत्या संस्थेची निगडीत होते? निराश्रित सेवा सदन, मुक्ती सदन आणि स्त्री विचारवंती संस्था. तर आपण थोडंफार याचा डिटेल पाहत जाऊया. ठीक आहे, पहिलं कोणतं आहे? निराश्रित सेवा सदन. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन सुरू केलं आणि शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहू लागले. म्हणजे निराश्रित सेवा सदनाशी कोणती स्त्री संबंधित होत्या? तर त्यांचं नाव होतं जनाबाई शिंदे. मग जनाबाई शिंदे ज्यांना जनाक्का शिंदे म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध होत्या. त्याच्यानंतर दुसरं आहे सेवा सदन. तर न्यायमूर्ती रानडेंच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या आणि त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतलं आणि स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लबची मुंबईमध्ये त्यांनी स्थापना केली होती. आणि पुण्यातील सेवा सदन या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि पुण्यात मुलींसाठी हुजूर पाका शाळेची स्थापना सुद्धा त्यांनी केली होती. तर रमाबाई रानडे. त्याच्यानंतर आहे मुक्ती सदन. तर मुक्ती सदन बद्दल बघा, मुक्ती सदन केडगावमध्ये 1896 साली स्थापन झालं होतं. या संस्थेमार्फत अनाथ विधवा स्त्रियांचे शिक्षण, निवास, भोजनाची व्यवस्था, पतित स्त्रियांसाठी कृपा सदन, अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा, बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन, प्रीती सदन, शांती सदन या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या अन्य संस्था होत्या. कोणत्या आहे? मुक्ती सदनाची रिलेटेड पंडिता रमाबाई. आणि राहिलं स्त्री विचारवंती संस्था. एकच ऑप्शन राहिलं म्हणजे ते सरस्वती जोशी सदन. तर पुणे येथे 1871 साली सरस्वती जोशी यांनी स्त्री विचारवंती संस्था स्थापन केली होती. म्हणजे ऍज इट इज आहे. तर याच्यातले सगळेच योग्य आहे. आपल्याला कोणतं विचारलं? अयोग्य जोडी विचारली. तर याच्यातलं अयोग्य तर कोणतंच नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 13चं ऑप्शन नंबर उत्तर बघा, खाली ऑप्शन आहेत, ऑप्शन सुद्धा पाहूया. तर सर्वचे सर्व योग्य आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. सर्व योग्य. अयोग्य कोणतंच नाहीये, सर्व योग्य. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. प्रश्न क्रमांक 14. टाइम्स या वृत्तपत्रातून हिंदू लेडी या नावानं पुढीलपैकी कोणी लेखन केलं होतं? आताच आपण थोडं याच्याबद्दल माहिती आली होती वरी. तर ते हिंदू लेडी म्हणून काम केलं होतं रखमाबाई राऊत यांनी. तर रखमाबाईंनी टाइम्समध्ये द हिंदू लेडी नावानं इंग्रजी पत्र लिहिलं आणि भारतातल्या बालवधू आणि स्त्रियांचा हक्क यांच्या अडचणी या पत्रातून मांडल्या आणि भावनाविवश न होता सौम्य परंतु टोकदार शब्दात त्यांनी मनातले विचार उतरवले होते आणि बालविवाह, सक्तीचे वैधव्य, पडदा पद्धत अशा काही विचार व त्यांनी त्या मांडायच्या. रखमाबाई राऊत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 15. खालील विधाने विचारात घ्या. इंडियन पिनल कोड म्हणजे आयपीसी 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलने तयार केलं. आयपीसीला 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंगनं मान्यता दिली आणि आयपीसी ऍक्ट नुसारच 1861 मध्ये मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. वरील विधानांपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण एक याचं पाहूया. तर याच्यातलं योग्य विधान आहे 1836 ला लॉर्ड मेकॉलने तयार केलं आणि आयपीसीला लॉर्ड कॅनिंगनं 1860 मध्ये मान्यता दिली. पण तिसरं जे आहे ना क, ते अयोग्य आहे. ऑप्शन नंबर 1 याचं अ आणि ब हे योग्य आहे. आता क का चुकीचं आहे ते आपण थोडंफार स्पष्टीकरणात मी तुम्हाला याची पूर्ण माहिती देतो. तर पहिलं पाहूया आपण. पहिलं काय म्हणते की इंडियन पिनल कोड आयपीसी 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलने तयार केलं होतं. तर भारतीय दंड संहिता निर्मिती ब्रिटिश कायद्यावर आधारलेली आहे. याची निर्मिती 1860 मध्ये लॉर्ड मेकॉलने केली. बघा, लॉर्ड मेकॉलने याची निर्मिती केली. काय म्हटलं? लॉर्ड मेकॉलने तयार केला. त्याच्यानंतर त्याच्या अध्यक्षतेखाली पहिला कायदा मंडळ स्थापन करण्यात आलं होतं आणि कायदे मंडळाने मसुदा तयार केला व 1862 मध्ये लागू करण्यात आला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा प्रथम व्हाईसरॉय होता आणि गव्हर्नर स्वरूपाने त्याचा कार्यकाळ 1856 ते 1862 पर्यंत राहिला आणि याच दरम्यान गव्हर्नर ऑफ इंडिया 1858 ऍक्ट पास झाला आणि यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याला व्हाईसरॉय घोषित करण्यात आलं आणि आयपीसीला 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंगनं मान्यता दिली. तयार केलं मेकॉलेनं, मान्यता दिली कॅनिंगनं. आणि तिसरा जो सांगतो की इथं सांगितलं की 1861 मध्ये यानुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली, ते आपण म्हणताय चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश राजवटीने इंडिया कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल, मद्रास व बॉम्बे अशा 3 प्रेसिडेन्सी तयार केल्या. त्यावेळी इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 मध्ये निघून 14 ऑगस्ट 1862 या दिवशी उच्च न्यायालय सुरू झाले होते. तर या आयपीसी नुसार झालं नव्हतं. तर ते कोणत्या याच्यानुसार कोर्ट तयार झाले होते 1861 मध्ये? तर ते होतं इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 चा. इंडियन हायकोर्ट ऍक्ट. हा सेंटेन्स चुकीचा आहे. ओके, तर इथं आजच्या व्हिडिओसाठी इथं थांबूया मित्रांनो. हा पेपर जो गेस्ट पेपर आपण काढलाय तो कंटिन्यू घेऊ. आपल्याला पूर्ण 100 क्वेश्चन कव्हर करायचे आहे. प्रत्येक पेपर आपण एक्झाम पर्यंत आता कंटिन्यू ही सिरीज चालू राहणार आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर सुद्धा द्या आणि लाईक केलं नसेल तर अजून लाईक सुद्धा करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर जर तुम्ही आजच सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि डिस्काउंटसाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा कोड यूज करून तुम्हाला इथे 10% डिस्काउंट प्राप्त होऊ शकतो. सगळ्या किमती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर आजच अनअकॅडमी जॉईन करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागा.